नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या कालावधीत ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो, कारण बऱ्याचशा गोष्टी या आपण लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. या 6 महिन्याच्या मागच्या म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही एका ठिकाणी मिळणार आहे. तर शेवटपर्यंत पाहायचं आहे. चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असेल की नुकतेच 2024 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आणि ऑप्शन आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 6 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि त्याविषयी माहिती बघा मित्रांनो की महाराष्ट्रातले असे 6 लोक आहेत ज्यांना की पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हे महाराष्ट्रातले 6 लोक आहेत आणि यावर प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर हे 6 जण कोणते आहेत? तर होर्मुझजी एन कामा, हे साहित्य शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यानंतर असतील अश्विन मेहता, जे की वैद्यकीय सेवा क्षेत्राशी संबंधित आहेत. राम नाईक, सार्वजनिक व्यवहार. दत्तात्रय मायालू उर्फ राज दत्त, कला क्षेत्र. त्यानंतर प्यारेलाल शर्मा, कला क्षेत्र. कुंदन व्यास, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी लोक रिलेटेड आहेत आणि यांना हा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हे अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच जे काही पद्म पुरस्कार आहेत ते पण एक्स्ट्रा माहिती आपण या ठिकाणी देतो आहोत. ते पण पाहायचं आहे की नेमकं या पद्म पुरस्कारांमध्ये किती जणांना पद्मश्री दिलेले आहेत, पद्मभूषण दिलेले आहेत, पद्मविभूषण दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त जर फोकस केला तर पद्मभूषण 5 आहेत. त्यानंतर भारतरत्न असतील आणि महाराष्ट्रातल्या व्यक्तींना दिलेले पद्मश्री हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण बघू शकतो की जे पद्मभूषण आहेत एकूण 5 व्यक्तींना भारतातल्या दिलेल्या आहेत. त्यात कोण कोण आहेत? तर बिंदेश्वर पाठक असतील, त्यानंतर असतील व्यंकय्या नायडू, त्यानंतर असतील कोनाडेला चिरंजीवी, त्यानंतर असतील वैजयंतीमाला बाली आणि पद्मा सुब्रमण्यम. हे 5 लोक आहेत, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, ह्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 5 व्यक्ती आहेत की ज्यांना यावेळेस भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले 4 लोक जे आहेत त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे प्रश्न येऊ शकतो असा, म्हणून आपण त्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. ते 5 पहिल्यांदाच असं घडलेलं आहे इतिहासामध्ये की 5 लोकांना एकाच वेळी भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर ते तुमच्या समोर आहेत मित्रांनो. लालकृष्ण अडवाणी असतील, त्यानंतर कर्पूरी ठाकूर असतील, त्यानंतर PV नरसिम्हा राव असतील, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन. हे 5 लोक आहेत ज्यांना भारतरत्न 2024 देण्यात आलेला आहे. आणि पद्मश्री महाराष्ट्रातले 6 लोक आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यातले पहिले असतील उदय देशपांडे, त्यानंतर असतील कल्पना मोरपारिया, त्यानंतर जहीर काझी, शंकरबाबा पाफळकर, मनोहर डोले, चंद्रशेखर मेश्राम. हे 6 लोक कमीत कमी आपण लक्षात ठेवायचे आहेत ज्यांना की पद्मश्री मिळालेले आहेत. ते महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपल्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो की 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, ए आणि बी. अर्थात गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58 नंबरचा ज्ञानपीठ देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी थोडी माहिती लक्षात ठेवूया की हे जे काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याची स्थापना 1961 साली. तसेच पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर कुरुप, जे की मल्याळम लेखक आहेत, त्यांना देण्यात आला होता. आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आणि हे जे काही साहित्य आहे साहित्यासाठी दिला जातो ज्ञानपीठ पुरस्कार, तो राज्यघटनेतल्या अनुसूची 8 मध्ये ज्या काही 22 भाषांचा उल्लेख आहे त्या 22 भाषा तसेच एक इंग्रजी भाषा अशा भाषांमध्ये लिखाण केलेल्या 23 म्हणजे लिखाण केलेल्या साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. तर 2024चे आपण आत्ताच बघितले की गुलजार यांना उर्दू भाषेसाठी, जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी, आणि जर 2023चा जरी प्रश्न आला तर दामोदर मावजो हे आपल्याला माहीत पाहिजे ज्यांना की मागच्या वर्षी पुरस्कार देण्यात आला होता ज्ञानपीठ. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत
की नुकतेच 2024मध्ये किती व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पण मित्रांनो प्रश्न असा बनवला जाऊ शकतो एक्झाममध्ये, म्हणून आपण लक्षात ठेवायचं की मरणोत्तर किती लोकांना भेटलेला आहे भारतरत्न, तर 4 लोकांना भेटलेला आहे मित्रांनो. तर ते 4 लोक कोण आहेत, तर कर्पूरी ठाकूर, त्यानंतर PV नरसिम्हा राव, त्यानंतर चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन, हे 4 लोक आहेत त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की 2024मध्ये खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, प्रदीप महाजन यांना 2024चा महाराष्ट्र भूषण देण्यात आलेला आहे. त्याविषयी माहिती थोडी बघूया की महाराष्ट्र भूषण जे पुरस्कार आहे त्याची सुरुवात 1996 या वर्षी झालेली आहे. आणि जर मागच्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण कोणाला देण्यात आलेला आहे असं विचारलं तर 2023चा जे काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे ते अशोक सराफ जे अभिनेता आहेत त्यांना देण्यात आला होता. आणि त्यामागचा 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता. हे माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यासोबतच. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच झालेल्या पुरुष ICC T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता संघ कोण ठरलेला आहे. ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, भारत. तर त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया की हे जे काही ICC T20 वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे आता नुकताच, ते तब्बल 17 वर्षानंतर ही स्पर्धा भारताने जिंकलेली आहे. यापूर्वी 2007ला भारताने ही स्पर्धा जिंकली होती. तसंच एक विक्रम आपल्या नावावर केला आहे भारतीय संघाने की या अख्ख्या पूर्ण स्पर्धेमध्ये भारत एकही सामना हरलेला नाही आणि त्याच्या नावावर हा विक्रम झालेला आहे. तर यामध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर विराट कोहली ठरलेला आहे आणि मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर जसप्रीत बुमराह जो की बॉलर आहे याला देण्यात आलेला आहे. आणि काही IMP पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत या दृष्टीनं की आपल्याकडे भारताकडे एक दिवसीय जे काही वर्ल्ड कप्स आहेत, वन डे वर्ल्ड कप ते 2 आहेत आणि T20 वर्ल्ड कपसुद्धा 2 आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो की ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच 13 जानेवारी 2024ला निधन झाले. त्यांना 2022 साली कोणत्या पुरस्काराने सन्मान करण्यात आले होते. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, पद्मविभूषण. त्यांना 2022 साली पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि असा प्रश्न MPSCने या अगोदर मित्रांनो विचारलेला आहे 2022च्या परीक्षेमध्ये. तर त्या दृष्टीनं थोडं लक्षात ठेवूया, कदाचित हा प्रश्न आता त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर त्यांचा पुण्यातला जन्म आहे. त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये काही काळ काम केलं. तसंच त्यांच्या नावावर एक विश्वविक्रम आहे. एकाच वेळी संगीतावरील 11 पुस्तके त्यांनी प्रकाशित करून जागतिक विक्रम केलेला आहे. तसेच जर त्यांना कोणकोणते पुरस्कार भेटले असं जर विचारलं तर पद्मश्री, त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा गौरविण्यात आलेलं आहे. ते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न असेल की दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे. तर हे याचे ऑप्शन्स आहेत मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, शाहरुख खान. तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला नक्कीच आवडला असेल, हेल्पफुल वाटत असेल आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, तर आपल्या चॅनलला आपण नक्की लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे मित्रांनो. याद्वारे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं तरच आम्हालासुद्धा पुढे काम करण्याचे एक प्रोत्साहन मिळेल आणि अजून जोमाने आपण तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट आणत राहूया. तर चला मग याची एक्स्ट्रा माहिती बघूया पुढची काय आहे. तर ज्या काही पुरस्कार सोहळा झाला यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान याला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ती राणी मुखर्जी. त्यानंतर मोस्ट वर्साटाईल ॲक्ट्रेस ऑफ द इयर म्हणून नयनतारा याला अवॉर्ड देण्यात आला. त्यानंतर जर दादासाहेब फाळके पुरस्कार मागच्या वर्षीचा जर विचारला 2023चा तर ते वहिदा रहमान यांना देण्यात आलेला होता आणि 2024चा शाहरुख खान याला देण्यात आलेला आहे. तर हा जो काही दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो भारतीय चित्रपट सृष्टीमधला सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो, जे काही मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत 2024 त्यांची पण पुरस्कारांची वाटप हे झालेलं आहे मित्रांनो, वितरण झालेलं आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. मराठी फिल्मफेअर अवॉर्ड जे आहेत त्यांची सुरुवात 2014ला झालेली आहे. त्यामध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला बाई पण भारी देवा आणि आत्म पॅम्फलेट. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अर्थात डायरेक्टर आशिष बेंडे हे ठरलेले आहेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता शशांक शेंडे
बाप लोग या चित्रपटासाठी. आणि मित्रांनो हा चित्रपटसुद्धा खूप छान आहे, तुम्ही एकदा बघायला पाहिजे बाप लोग. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गौरी देशपांडे, जे की श्यामची आई या चित्रपटासाठी त्यांनी भूमिका केलेली आहे. त्यानंतर कान्स जे फिल्म फेस्टिवल आहे मित्रांनो फ्रान्सचा, त्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे, कारण यावर्षी 4 भारतीय लोकांना हा पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये हे 4 लोक कोण आहे एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, की जे काही पुण्याचा FTII जी संस्था आहे, त्या FTII संस्थेचा विद्यार्थी चिदानंद नाईक त्यानं दिग्दर्शित केलेला सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो हे जे काही त्यानं लघुपट बनवलं होतं, त्याला पण सिनेफ नावाचा पुरस्कार या फेस्टिवलमध्ये मिळालेला आहे. त्यानंतर मानसी माहेश्वरी म्हणून त्यांच्या बनीहूड हे जे काही ॲनिमेटेड मूव्ही होता त्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर अनुसूया सेनगुप्ता जी की बेस्ट ॲक्ट्रेस ठरलेली आहे शेमलेस या चित्रपटासाठी, आणि पायल कपाडिया त्यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी या फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ही त्या दृष्टीनं मित्रांनो महत्त्वाची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तसेच वाटलं तर नोट डाऊन पण करू शकता. तसेच आपण मित्रांनो आपल्या जे काही वेळ वाचावा म्हणून हे जसे तसे लेक्चरच्या PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्मार्ट अभ्यास 555 याच्यावर टाकलेले आहेत मित्रांनो. आपला पण वेळ जाणार नाही आणि भविष्यामध्ये तुम्हाला ते रिव्हिजनसाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहेत त्या गोष्टी. म्हणून ते तुम्ही टेलिग्रामवर जाऊन आपल्या चॅनलला जॉईन करून तिथून ते डाउनलोड करून घेऊ शकता. चला मग पुढचा प्रश्न बघूया. 71वी मिस वर्ल्ड 2024चा किताब खालीलपैकी कोणी जिंकला आहे? ऑप्शन आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 1 क्रिस्टिना पिचकोवा हिनं जिंकलेला आहे. त्याविषयी माहिती बघूया की ह्या स्पर्धेची जी काही उपविजेती ठरली होती ती यास्मिना जायटीन लेबनन ही ठरलेली आहे. आणि याचं आयोजन जे आहे ते मुंबईमधल्या जिओ वर्ल्ड कल्चरल सेंटर या ठिकाणी झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही स्पर्धा का महत्त्वाची आहे, कारण भारतामध्ये मिस वर्ल्ड या स्पर्धेचं आयोजन तब्बल 28 वर्षानंतर झालेलं आहे. म्हणून त्या दृष्टीनं ही आपल्याला स्पर्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जानेवारी 2024मध्ये चंद्रावर यान उतरवणारा जगातील 5वा देश कोण ठरला आहे? ऑप्शन आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर D जपान. त्याविषयी माहिती बघूया. जपानची स्लीम मोहीम होती. त्या मोहिमेचं नाव होतं स्लीम. त्याचं प्रक्षेपण सप्टेंबर 2023 या महिन्यामध्ये झालं होतं. आणि ती जे काही स्लीम आहे त्याचा जर लॉंग फॉर्म विचारला तर स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून असं त्या मोहिमेचं लॉंग फॉर्म होतं मित्रांनो. आणि मोहीम यशस्वी कधी झाली विचारलं तर 19 जानेवारी 2024ला यशस्वी झालेली आहे. आणि त्याद्वारे जपान या देशाने चंद्रावर यान उतरवणारा जगातला 5वा देश ठरलेला आहे. तर यापूर्वीचे 4 देश कोणते होते तर अमेरिका, रशिया, चायना आणि भारत. आता भारतानंतर हा देश चंद्रावर यान उतरवणारा 5वा देश ठरलेला आहे. त्या दृष्टीनं ही महत्त्वाची घडामोड आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय घडामोड, ते लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 देऊन कोणाला गौरविण्यात आलेला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर C आदित्य ब्राह्मणे. तर त्या दृष्टीने थोडी एक्स्ट्रा माहिती बघूया की जो काही आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कार शौर्य गाजवल्यामुळं, कारण त्याचा जे काही भाऊ होता त्या बुडत्या भावाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये याचा मृत्यू झालेला आहे. आणि हा महाराष्ट्राचा असल्यामुळे हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाने नवीन पाठपुरावा समिती स्थापन केलेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर B ज्ञानेश्वर मुळे. हे जे काही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा समिती स्थापन करण्यात आलेली आहे, त्याचे हे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर मुळे. तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं की याच्या अगोदर जे काही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अगोदरच समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? रंगनाथ पठारे. पण ते काम कुठपर्यंत आलेलं आहे? अजून हे काम जोरात चालावं आणि लवकरात लवकर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यासाठी गव्हर्नमेंट जे काही शासन आहे आपलं ते प्रयत्न करत आहे. म्हणून ती पाठपुरावा समिती परत एकदा स्थापन करण्यात आलेली आहे.
तर त्या दृष्टीनं थोडी एक्स्ट्रा माहिती खाली दिलेली आहे की अभिजात भाषा दर्जा मिळालेल्या भारतातल्या 6 भाषा, फक्त 6च भाषा आहेत भारतातल्या या की ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. त्यात कोण आहेत? पहिली तमिळ भाषा आहे, दुसरी तेलुगू आहे, तिसरी संस्कृत भाषा आहे, चौथी कन्नड भाषा आहे, 5वी मल्याळम आहे आणि 6वी ओडिया. तर हे परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जर प्रश्न विचारला तर आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो की 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करणारा सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक कोण ठरलेला आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, काम्या कार्तिकेयन. काम्या कार्तिकेयन ही सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक जे की अवघ्या 16व्या वर्षी त्याने हे कारनामा करून दाखवलेला आहे. त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती बघूया. 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि ही भारतातली सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेली आहे. तसेच जगातली दुसरी तरुण गिर्यारोहक ठरलेली आहे. आपल्याला जर प्रश्न विचारला तर आपल्याला दोन्ही लक्षात पाहिजे, भारतातली सर्वात तरुण गिर्यारोहक तर जगातली दुसरी तरुण गिर्यारोहक असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मुंबईची रहिवासी आहे. तसंच तिने आत्तापर्यंत जगातल्या 6 खंडात जी काही सर्वोच्च शिखर आहेत ते पण सर केलेले आहेत, ते पार केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की 2024मध्ये नेल्सन मंडेला पुरस्कार कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, निमहंस या संस्थेला 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. हे जे काही निमहंस आहे ते बेंगळुरू येथील संस्था आहे आणि त्याचं लॉंग फॉर्म काय असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस. तर का मिळाला हे पुरस्कार? तर त्यांनी काय केलं आहे की जे काही आरोग्य संवर्धनासाठी त्यांनी आरोग्य संवर्धनामध्ये काम केलेलं आहे. तर त्याच्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटने 2024साठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे किंवा सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल स्वच्छ सर्वेक्षण 2023नुसार भारतातील कोणते शहर सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे? याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए आणि बी अर्थात इंदोर आणि सुरत हे 2 शहरं संयुक्तरित्या यावर्षी म्हणजे 2023साठी भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. त्याविषयी थोडी माहिती बघूया. हे जे काही स्वच्छ सर्वेक्षण होतं 2023चं ते जगातलं सर्वात मोठं आत्तापर्यंत स्वच्छता सर्वेक्षण ठरलेलं आहे. कारण याच्यामध्ये 4447 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतलेला होता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्यानंतर हे जे काही आताचं स्वच्छ शहर म्हणून घोषित केले त्यांना दोघांना संयुक्तरित्या केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. इंदोर हे मध्य प्रदेशमधलं शहर आणि सुरत हे गुजरातमधलं शहर दोघांना संयुक्तरित्या हे घोषित केलेलं आहे स्वच्छ शहर म्हणून. इंदोरच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की सलग 7वं वर्ष आहे की त्यांनी स्वच्छ शहराचं स्थान आपलं कायम ठेवलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल इन्फॉर्मेशन त्याच बाबतीत आहे मित्रांनो स्वच्छ सर्वेक्षण 2023 बाबतीत IMP पॉईंट्स थोडे लक्षात ठेवायचे आहेत की 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असणारं जे काही शहर आहेत त्यात कोणी आपली हे बाजी मारलेली आहे किंवा कोणी टॉपवर आहेत. तर त्यामध्ये भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 2 शहर आहेत सासवड नगर परिषद आणि लोणावळा. टॉप 3 मधले भारतातल्या 1 लाख लोकसंख्या 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये 2 शहर आहेत महाराष्ट्रातले. एक आहे सासवड आणि दुसरं आहे लोणावळा. हे लक्षात ठेवायचं आहे. हे प्रश्न आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तसंच जे काही ती टॉप राज्य जर विचारली स्वच्छ संरक्षणामधले तर ते टॉप 3 राज्य कोणते असतील तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. हे आपल्याला दोन्ही शहरे विचारली तरी माहीत पाहिजे आणि राज्य विचारली तरी पण आपल्या लक्षात असायला पाहिजे तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला पण विसरू नका आणि आपली PDF नक्की जाऊन डाउनलोड करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्या टेलिग्रामची चॅनलची लिंक ही आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मग पुढचा प्रश्न बघूया की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 देऊन खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी आणि सी अर्थात रणदीप हुड्डा आणि अमिताभ बच्चन या दोघांना 2024चा लता मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. त्यांच्याविषयी थोडी लक्षात माहिती बघूया की ही जे काही लता मंगेशकर पुरस्कार आहे त्याची सुरुवात 2022 साली झालेली आहे आणि पहिलाच पुरस्कार आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा 2023चा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे
आणि हा जो काही पुरस्कार या दोघांना दिलेला आहे तो चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी एक अतुलनीय अमूल्य असं योगदान दिल्याबद्दल त्यांना हे सन्मान देऊन गौरवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच फेब्रुवारी 2024मध्ये दांडपट्टा हा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणारं देशातलं पहिलं राज्य कोण ठरलेलं आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र. महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे भारतातलं ज्याने की राज्याचं राज्यशस्त्र घोषित केलेलं आहे. त्याविषयी थोडंसं माहिती बघूया की 19 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ही घोषणा केलेली आहे. आपले जर सांस्कृतिक मंत्री कोण आहे विचारले तर सुधीर मुनगंटीवार हे आहेत. छत्रपती शिवराय आणि त्यांचे जे काही मावळे आहेत त्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्याच्या हेतूने दांडपट्टा हा महाराष्ट्र राज्याचा राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेला आहे असं राज्य शासनाचं म्हणणं आहे. त्यानंतर आणि असं प्रकारचं राज्यशस्त्र घोषित करणार देशातला महाराष्ट्र एकमेव आणि पहिला असं राज्य ठरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी IMP अशी घडामोड आहे मित्रांनो. हे प्रश्न आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीनं तुम्ही हे पक्क डोक्यात ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच्या काही महत्त्वाच्या महाराष्ट्राशी संबंधित IMP पॉईंट्स बघायचे आहेत. जसं की महाराष्ट्राचं राज्यफूल काय आहे? जारूळ आहे. राज्य वृक्ष आहे आंबा. राज्य प्राणी शेखरू. शेखरू एक प्रकारची खार असते मित्रांनो जी की भीमाशंकर अभयारण्यात पुणे जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी खास करून पाहायला मिळते. त्यानंतर राज्य पक्षी असेल हरियाल. त्यानंतर राज्य मासा असेल पापलेट जे की सप्टेंबर 2023 साली त्याची घोषणा झालेली आहे. त्यानंतर राज्य फुलपाखरू नीलपरी अर्थात ब्ल्यू मॉर्मॉन. राज्य खेळ महाराष्ट्राचा कबड्डी आहे. आणि राज्यगीत हे जय जय महाराष्ट्र माझा हा पण राज्यगीत म्हणून फेब्रुवारी 2023 साली जाहीर करण्यात आलेलं आहे. ही एक्स्ट्राची माहिती पण मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच पुढचा प्रश्न असेल युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024साठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी देवीदास सौदागर यांची युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मराठीसाठी घोषणा करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. जे साहित्य अकादमी पुरस्कार मराठी कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे त्याच्यामध्ये युवा साहित्यासाठी कुणाला मिळालं आहे तर देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला आणि बालसाहित्याच्या याच्यामध्ये भारत सासने यांना त्यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला. तर दोन्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. युवा साहित्यासाठी विचारलं तर देवीदास सौदागर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि बालसाहित्यासाठी विचारलं तर भारत सासने यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न असेल महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूला 2023 सालासाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी चिराग शेट्टी. हा महाराष्ट्रातला खेळाडू आहे. त्याला 2023 सालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याविषयीची माहिती बघूया. असे दोन खेळाडू आहेत मित्रांनो. हे दोन्ही पण पार्टनर आहेत, बॅडमिंटनपटू आहेत. दोन्ही पण सोबतच खेळतात. चिराग शेट्टी महाराष्ट्रीयन आहे आणि सात्विक साईराज रंकारेड्डी हा आंध्र प्रदेशचा आहे. दोघांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. त्यासोबतच खेळाशी संबंधित आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा माहिती बघायची आहे. इतर जे काही पुरस्कार आहेत ते महाराष्ट्रातल्या इतर कोणत्या खेळाडूला कोणते पुरस्कार मिळाले तर अर्जुन पुरस्कार देऊन महाराष्ट्रातल्या ओजस देवतळे जो की तिरंदाज आहे नागपूरचा त्याला गौरवण्यात आलेला आहे. त्यानंतर आदिती गोपीचंद स्वामी ती पण तिरंदाज आहे साताऱ्याची. या दोघांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार देऊन महाराष्ट्रातले गणेश देवरुखकर जे की मल्लखांब प्रशिक्षक आहेत यांचा सन्मान करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो माहिती कशी वाटत आहे तुम्ही ते नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपल्या चॅनल लाईक करायचं आहे आणि परत अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहेत किंवा लेक्चर पाहिजे आहेत हे नक्की आपल्या कमेंटमध्ये आत्ता सांगायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी 2024ला देशातील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन केले. त्या पुलाचे नाव काय आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी अटल सेतू. हे देशातलं सर्वात लांब सागरी पूल ठरलेलं आहे. तर त्याविषयी माहिती बघूया.
की या पुलाची लांबी किती आहे 21.8 किलोमीटर आणि हा भारतातला सर्वात लांब सागरी सेतू आहे मित्रांनो. याचे दुसरे नाव नावाशेवा सी लिंक असे आहे आणि याचं बांधणी कोण केलेली आहे तर MMRDने हे प्रकल्प बांधलेला आहे. यासाठी 21,000 कोटीपेक्षा पण अधिक खर्च आलेला आहे आणि या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीकडून वित्तपुरवठा केलेला आहे. एकूण खर्चाच्या 80% या प्रकल्पासाठी यांच्याकडून आपण वित्तपुरवठा घेतलेला आहे आणि 20% हे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे दोघं करणार आहेत. तर त्या संदर्भात ही मोठी घडामोड आहे म्हणून आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की जानेवारी 2024 महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेले आहेत नियुक्त झालेले आहेत. आणि ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची घडामोड आहे की आपण नोट करून ठेवायला पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडले की एक महिला ही महाराष्ट्राची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. या अगोदरचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर ते कोण आहेत रजनीश शेठ हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न असेल की 6 जून 2024 रोजी सुनील छेत्री हा खेळाडू निवृत्त झाला तो कोणत्या खेळाशी संबंधित होता. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी फुटबॉल. त्यांच्याविषयी आपण थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघणार आहोत. भारताकडून सर्वाधिक 94 गोल तसेच सर्वाधिक 150 सामने खेळण्याचा त्यांच्या नावावर विक्रम आहे. तसेच जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये खेळाडू म्हणून त्यांचा 4था क्रमांक लागतो मित्रांनो. अतिशय उच्च दर्जाचा हा खेळाडू पण आपल्याला आजसुद्धा बरेच लोक असे आहेत की त्यांना सुनील छेत्रीविषयी माहिती नाही आहे. खूप मोठा प्लेयर आहे हा आणि आता यांनी निवृत्ती घेतलेली आहे खेळामधून या फुटबॉलमधून. तर त्यांना 3 पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार. तर ही एक मोठी घडामोड आहे मित्रांनो खेळ जगतातली. तर आपल्याला हे माहीत पाहिजे. हा प्रश्न कदाचित पुढच्या परीक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतरचा प्रश्न 2024च्या मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी 134 म्हणजे भारताचा मानव विकास निर्देशांकामध्ये क्रमांक 134 आहे. त्यासोबत इतर जे काही निर्देशांक आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं की ग्लोबल हंगर इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचा 111वा क्रमांक आहे. त्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा 116वा क्रमांक आहे. त्यानंतर प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा 159वा क्रमांक आहे आणि वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये 126वा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. हे आपल्याला त्यासोबतच एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल नुकतेच 2024 साली खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या वस्तूला GI टॅग देण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए कवड्याची माळ. आणि जे काही महाराष्ट्रामध्ये एकूण जी GI टॅग मिळालेल्या वस्तू आहेत त्या एकूण 9 आहेत मित्रांनो. तर त्या 9 कोणत्या आहेत तर कवड्याची माळ आहे, त्यानंतर पान चिंचोली चिंच, त्यानंतर भोरसरी डाळ, त्यानंतर काष्टी कोथिंबीर, दगडी ज्वारी, कुंथलगिरीचा खवा जे की धाराशिवचा फेमस आहे मित्रांनो, पेनचा गणपती रायगड, बहाडोळी जांभूळ पालघर, बदलापूर जांभूळ ठाणे. अशा 9 वस्तू आहेत महाराष्ट्रातल्या ज्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे मित्रांनो. आता हा GI टॅग काय असतो की एखादी वस्तू असेल समजा जी की त्या विशिष्ट भागातच मिळते, ते वैशिष्ट्य असतं त्या गोष्टीचं त्या वस्तूचं, त्या ठिकाणची ती वैशिष्ट्यपूर्ण अशी वस्तू आहे म्हणून त्या ठिकाणचं त्याला GI टॅग दिलं जात असतं. कारण त्या लोकेशनसाठी त्या ठिकाणची ती खास वस्तू असते, प्रसिद्ध असते, त्यांना GI टॅग देण्यात आलेला असतो. त्यानंतरचा प्रश्न असेल 2024 साली खालीलपैकी कोणत्या सरकारी चॅनलवर भारतात पहिल्यांदाच AI अँकरद्वारे बातमीपत्र प्रसारित करण्यात आलेलं आहे. असं मित्रांनो पहिल्यांदा झालेलं आहे की जे काही कृत्रिम बुद्धिमत्ता असते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर करून जे काही अँकर आहे त्यांनी बातमीपत्र प्रसारित केलेलं आहे. जसं आपण रिअलमध्ये बघतो बातमी देणारे असतात तसं त्याने ते करून दाखवलेलं आहे. आणि ते कोणतं सरकारी चॅनल आहे मित्रांनो तर ऑप्शन नंबर बी DD किसान या चॅनलवर तसं प्रथमतःच भारतामध्ये घडलेलं आहे. त्याच्याविषयी
इतरही माहिती आपण AI विषयी बघूया, जे की तंत्रज्ञान क्षेत्रातले आहे मित्रांनो. यावर प्रश्न येऊ शकतो. तर ते काय आहे तर भारतातली पहिली AI शिक्षिका, त्याचं नाव आहे आयरिस, जे की केरळ राज्यामधली आहे. त्यानंतर भारतातली पहिली AI शाळा कुठं आहे ते पण केरळ राज्यामध्ये आहे. त्याचं नाव आहे शांतिगिरी विद्या भवन. त्याच्यानंतर भारतातलं पहिलं AI शहर कोणतं विचारलं तर ते लखनौ शहर आहे. आणि भारतातली पहिला AI पोलीस कोण तर KP बोटला. हे आपल्याला हे पण त्यासोबत लक्षात ठेवायचं आहे. यातलं काय विचारायचं झालं तर ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, म्हणून आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण अजून पॉईंट्स बघणार आहोत, जसं की युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर उत्तर असेल मित्रांनो करीना कपूर यांची युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर उत्तर असेल नईमा खातून गुलरेज. असं पहिल्यांदाच घडलंय की अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी एक महिला नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, नईमा खातून गुलरेज. त्यानंतर जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे उभारले जाणार आहे. तर उत्तर असेल मित्रांनो दुबई या शहरामध्ये जगातलं सर्वात मोठं विमानतळ उभारलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान दी ऑर्डर ऑफ द्रुक ग्याल्पो प्राप्त करणारे पहिले विदेशी प्रमुख कोण ठरले आहेत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान दी ऑर्डर ऑफ द्रुक ग्याल्पो मिळालेला आहे. आणि असं प्राप्त होणारे ते एकमेव विदेशी ठरलेले आहेत ज्यांना की भूतानचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल NIAचे महानिदेशक अर्थात प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, सदानंद दाते यांची NIAचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांच्याविषयी थोडी माहिती बघूया मित्रांनो की NIA काय आहे. NIA म्हणजे अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, याची स्थापना 2008 या साली झालेली आहे. भारतात होणाऱ्या जे काही आतंकवादी कारवाया आहेत ते रोखण्यासाठी NIAचं गठन झालेलं आहे किंवा स्थापन झालेलं आहे. आणि जे काही आपले सदानंद दाते आहेत हे महाराष्ट्रातले आहेत, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाची घडामोड आहे. आणि यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजेच ATSचं त्यांनी प्रमुखपद भूषवलेलं आहे. आता ते NIAचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, म्हणून आपल्यासाठी ही महत्त्वाची घडामोड आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न असं हे बघणार आहोत आपण महत्त्वाच्या नियुक्त्या 2024च्या की भारताचे दुसरे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पहिले लोकपाल कोण होते तर पहिले होते पिनाकी चंद्र घोष. हे आपले पहिले लोकपाल होते. 2019 साली त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगडिया. त्यानंतर NSGचे महानिदेशक अर्थात राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महानिदेशक किंवा प्रमुख म्हणून नलिन प्रभात यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे याचे अध्यक्ष किशोर मकवाना आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत आणि नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. त्यानंतर खालची महत्त्वाची घडामोड मित्रांनो स्किप करायचं नाही, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची घडामोड की महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे याच्यासाठी महत्त्वाचं कारण 2024 महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं प्रथमतःच घडलं आहे, पहिल्यांदाच घडलं आहे की एका महिलेला महाराष्ट्र राज्याची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. आणि सर्वोच्च पद असतं मित्रांनो एखाद्या राज्यामधलं. तर त्या दृष्टीने हे खूप मोठं घडामोड आहे महिलांच्या दृष्टीने, आपण लक्षात ठेवायचं आहे. यापूर्वीचे राज्याचे मुख्य सचिव आपले नितीन करीर होते. आता नितीन करीर यांच्या जागेवर कोण असणार आहेत सुजाता सौनिक हे असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो फेब्रुवारी 2024 भारतातील किती स्थळांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, 5 रामसर स्थळ आहेत भारतातले, ज्यांचा असे स्थळ आहेत ज्यांचं की रामसर स्थळांच्या यादीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. आणि ते कर्नाटकमधले 3 आहेत आणि तामिळनाडूमधले 2 आहेत. हे आपल्या समोर आहेत मित्रांनो, ते आपण लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा प्रश्न असेल की रामसर काय आहे. रामसर विषयी बघूया की
जे काही रामसर आहे ते काय आहे तर पाणथळ प्रदेश संवर्धनाकरता हा एक आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, करार आहे, त्याला रामसर म्हटलं जातं. आता रामसर नाव का पडलं तर इराण देशामध्ये एक रामसर शहर आहे, त्या ठिकाणी 1971ला हा करार झाला, म्हणून त्याला रामसर असं नाव देण्यात आलं. त्यानंतर या कराराची जर अंमलबजावणी बघितलं तर 1975 पासून अख्ख्या जगामध्ये सुरुवात झाली, पण भारताने मात्र याची अंमलबजावणी 1982ला सुरू केली. महाराष्ट्रातले रामसर स्थळे 3 आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळ आहेत. जे की पाणथळ प्रदेश असतात मित्रांनो, ते रामसर स्थळ जर म्हटलं तर महाराष्ट्रामधले 3 आहेत. नंदुरमाध्यमेश्वर नाशिकमधलं, त्यानंतर लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि ठाण्याची खाडी ठाणे जिल्ह्यात आहे. हे 3च महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळं आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर प्रश्न बघूया. जानेवारी-फेब्रुवारी 2024 भारत व इजिप्त या देशाच्या दरम्यान सैन्य युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. त्याचे नाव काय आहे? तर त्याचं नाव काय असेल मित्रांनो? सायक्लोन असेल 2024. फेब्रुवारी 2024 कोणता देश भारताचा UPI स्वीकार करणारा पहिला युरोपीय देश ठरलेला आहे? तर तो कोणता युरोपीय देश आहे ज्याने की आपल्या भारताच्या UPIचा स्वीकार केला? त्याचं उत्तर असेल मित्रांनो फ्रान्स. हे महत्त्वाचं आहे, हे स्टार करून ठेवा, येऊ शकतं परीक्षेत. त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर त्या पोर्टलचं नाव काय आहे मित्रांनो? घर. त्याचं लाँग फॉर्म जर विचारला तर गो होम अँड रियुनाईट असं त्याचं लाँग फॉर्म आहे. त्यानंतरचं बघूया की फेब्रुवारी 2024मध्ये एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवचं आयोजन झालेलं आहे. ते कोणत्या शहरात झालेलं आहे? आयोजन करण्यात आलं तर त्याचं आयोजन कुठं झालं होतं मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये. त्यानंतर फेब्रुवारी 2024ला इस्रोने गगनयान मिशनच्या अगोदर एक महिला रोबोट अंतरिक्ष यात्री अंतराळामध्ये पाठवण्याची घोषणा केली आहे. त्याचं नाव काय आहे? तर त्या महिला रोबोटचं नाव काय आहे मित्रांनो? व्योममित्रा. हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं पॉईंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न कोणत्या व्यक्तींना देण्याची घोषणा केलेली आहे? किती जण आहेत मित्रांनो? 4 व्यक्ती, तसे 5 व्यक्ती आहेत, त्यांना हे पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ते एक नाव राहून गेलं मित्रांनो, एडिट करण्यामध्ये ती चूक झालेली आहे. 5 जण आहेत. त्यानंतरचा प्रश्न की नुकतेच फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर देऊन कोणत्या भारतीय पुरस्काराचा सन्मान करण्यात आलेला आहे? तर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. हे पण आपल्यासाठी IMP घडामोड असेल. त्यानंतर IPL 2024चा किताब खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर ऑप्शन नंबर उत्तर असेल ए, कोलकाता या संघाने IPL 2024 स्पर्धाही जिंकलेली आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न असेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोठे पार पडले? तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, अंमळनेर, जे की जळगाव जिल्ह्यात आहे. त्याचं अध्यक्षपद हे रवींद्र शोभणे यांच्याकडे होतं आणि उद्घाटन कोण केलं होतं या संमेलनाचं? तर सुमित्रा महाजन, ज्या की लोकसभेच्या माजी अध्यक्ष आहेत मित्रांनो. त्यानंतर बघूया मित्रांनो की टायफॉईड या रोगावर उपचारासाठी टाईप बार ही लस खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारत बायोटेक. त्यानंतरचा प्रश्न असेल की जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. ऑप्शन उत्तर असेल ए आणि सी, जपान आणि अमेरिका या दोघांनी मिळून पहिला जगातला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो. आणि दोघांचे त्या उपग्रहाचं नाव काय होतं? लिग्नोसॅट. आणि दोघांच्या अंतराळ संस्थांचं नाव जर बघितलं, जपानचं जक्सा आहे आणि USAचं नासा अंतराळ संस्थेचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो सैन्य अभ्यासाबाबतीत की मार्च 2024 राजस्थानमधील पोखरण येथे तिन्ही सैन्य दलांचा युद्ध सराव पार पडला. त्या युद्ध सरावाला काय नाव देण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, भारत शक्ती. या युद्ध सरावाचं नाव काय होतं? भारत शक्ती. तर मित्रांनो थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि करंट अफेअर्सच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन पण दाबा, म्हणजे व्हिडिओ येताच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. आणि जे काही आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आहेत त्याच्यासाठी आपल्या टेलिग्रामला भेट द्या. टेलिग्रामची ID आहे स्मार्ट अभ्यास 555. तोपर्यंत मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. थांबूया, पुन्हा एका नवी व्हिडिओसह पुन्हा येऊया. तोपर्यंत धन्यवाद.